नमस्कार. आजची ब्रेकिंग न्यूज. 1 लाख रुपये भांडवल असलेल्या पार्थ पवारांच्या कंपनीने जवळपास 300 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली कशी, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज उपस्थित होताना दिसत आहे. 21 कोटींचे मुद्रांक शुल्क फक्त 2 दिवसात माफ करण्यात आलेले आहे. ही जमीन सरकारच्या ताब्यात होती, तिची परस्पर विक्री देखील करण्यात आलेली आहे. कारण की पार्थ पवार अजितदादांचे सुपुत्र, लाडक्या आणि सगळ्या मंद जमातीच्या बोर्डात असलेले हे जे काही कार्ड कारस्थान चालू आहे, त्याची लायकी नसताना या सगळ्यांचा आवाज देखील बंद करण्यात आलेला आहे. अजित पवारांची ही केस म्हणजे एकनाथ खडसेंविरोधात नाही का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार का? कारण की ज्या पद्धतीने एकनाथ खडसेंवर कारवाई झाली होती, आता याच्यावर कारवाई होणार का? पार्थ अजित हे डायरेक्टर असलेल्या अमेंडा होल्डिंग LLP नावाच्या कंपनीने 1804 कोटींचा महार वतनाची जमीन फक्त 300 कोटीमध्ये घेतली. हा व्यवहारात 2 दिवसात स्टॅम्प ड्युटी देखील माफ करण्याचे आदेश देण्यात आले. आता हे सगळं काटकरस्थ होत असताना पुण्यातील कोरेगाव पार्क येथे घडलेल्या जमीन बद्दल अद्याप तक्रार आलेली नाही, म्हणून आम्ही त्याच्यावर कार्यवाही करत नाहीये. जर तक्रार आली तर आम्ही लगेच कार्यवाही करू, असे बोलणारे बोबडे आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. थोडीशी जनाची नाही तरी मनाची देखील यांना, मनाची नाही तर जनाची देखील यांना लाज वाटत नाही. तक्रार कोणी दिली नाही तर भ्रष्टाचार झाला नाही म्हणायला मोकळे. तक्रारी जनतेने करायच्या असतील तर एवढी मोठी यंत्रणा कशासाठी पाहिजे, हे या चंद्रशेखर बावनकुळेला कळत नाही का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न माझ्या वतीने मी उपस्थित करतो. किती बोलायचं या लोकांना? म्हणजे शहाणेश्वर पेक्षा अतिशहाणा असलेला हा चंद्रशेखर बावनकुळे अतिशय सौम्य भाषेमध्ये सांगतो की अजून तक्रार आलेली नाही, आणि तक्रार आली तर आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू. आता क्लीन चिट विरोधी पक्षनेता असलेला आतापर्यंत ED, CBI, इन्कम टॅक्स, पोलीस आणि अंधभक्त सर्व मागे लागले असते तर अटक झाली असती. पण आता मुख्यमंत्री पदावरच क्लीन चिट बसला असल्यामुळे त्यांना आता कोणी क्लीन चिट देणार नाही, हा देखील विचार आता आपल्याला इथे करावा लागणार आहे. आता याला म्हणतात येड्याचं सोंग घेऊन सगळं पेंड खाणं. कारण की मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, स्वतः महसूल मंत्री आणि या सगळ्यांमध्ये असलेला तो जो काही तहसीलदार आहे त्याला निलंबित करण्यात आलं. त्याची तरी काय चूक? त्याच्यावर एवढा प्रेशर आला असेल की त्याला ते काम करावं लागलं असतं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे पप्पा पेशवाईमध्ये 70,000 मनसबदार होते. कारण की याच्यावर एक निबंध जाता येईल असं वाटतोय. पूर्वी ते पेशवाई विरुद्ध लढत असत, पण हराजी पंतांनी राजकारण्यांमध्ये फासे फेकत माझ्या पप्पांना दिल्लीश्वरांची कारवाईपासून संरक्षण देण्याचं वचन देऊन पेशवाईमध्ये मानाचे अर्थ खातं दिलं. या बदल्यात पप्पांना त्यांच्या काकांविरोधात बंडाची जी काही जोर उठवावी लागली आणि आपलं तोंड गप्प करून मनाविरुद्ध ही गोष्ट करावी लागली. बदल्यात पप्पा दिल्लीपासून धोकामुक्त झालेला दिसला. समजतंय ना काय बोलतोय आपण? आता आमच्या 70,000 पराक्रमाचे पुरावे अनाजी पंतांनी बैलगाडीतनं रेशीम बागेमध्ये संरक्षित ठेवले आहेत. कधी कधी पप्पांनी त्यांच्या काकांविरोधात केलेली बंडाळी आठवते, पण दुःख आठवण्यापलीकडे गेलं की जे काही CBI आणि ED आहे त्याची आठवण येते. कधी मधी याचं काय बोलावं काय नाही. कधी कधी अनाजी पंत यांचे खास मनसबदार जसे की भोसरी प्रांत मधले लांडगे, पुण्याचे जागामोहळ, दोनचे कुलवंत, सत्ताधाऱ्यांचे राजे, अशा प्रकारची यांचं एक नाटक सुरू आहे. वगैरे वगैरे मंडळी असून अधून मधून अनाजी पंत त्यांच्या इशाऱ्यावर पप्पांना दिवसत असता, पण ती भीती दिल्लीची असते, त्याच्यामुळे पप्पांना देखील थोडस गप्प बसावं लागतं. सांगायचा उद्देश हेच की मला पण पप्पांनी त्यांच्यासारखाच मनसबदार बनवण्यासाठी प्रयत्न केला. मला पहिल्याच झटक्यात 18,000 मनसबदारी मुंडवा प्रांतात मिळवून दिली. बघा, एका झटक्यात 18,000 मुंडवा प्रांतात मिळवून दिली. काय तर जागा वगैरे सगळ्या गोष्टी. पण तिकडे अनाजी पंतांनी गुपचूप सूत्रे हलवली आणि गोपनीय कागदपत्रे दिल्लीत पोहोचली. म्हणजे अनाजी पंत, देवेंद्र फडणवीस. पाहू आता आमचे पप्पा काय काम करतात. घड्याळ मला
घड्याळाला चावी द्यावी लागणार की माझी वतनदारी कायम ठेवतात? म्हणजे कुरुक्षेत्रामध्ये पार्थ अर्जुनाला मदत करायला श्रीकृष्ण तरी होता, पण मला कोण मदत करणार, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता पार्थ पवारांसमोर आहे. कारण की ज्या पद्धतीने सगळं घडताना दिसत आहे आणि ज्या पद्धतीने आपण हे सांगितलं, तसा एक निबंधच आज आजच्या या घडामोडींवर लिहावा असा वाटला, बोलावा असा वाटला, मनातनं तो तुमच्यापर्यंत पोहोचला. तुम्हाला काय वाटतं या विषयावर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.